नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षकांनी त्यांच्या भूमिकेवर केली काजळ माया. प्रेक्षकांनी त्यांच्या भूमिकेवर केली काजळ माया आणि आता प्रियाताई आपल्या भेटीला आल्या आहेत घेऊन भूल भुलैया. नमस्कार प्रियाताई. कसं वाटलं इंट्रोडक्शन? अरे वा, एकदम जमलंच आहे की तुम्हाला. भारी, एकदम मला फारच आवडलं. मस्त मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू. म्हटलं काहीतरी सरप्राईज द्यावं, नेहमी टिपिकल नको असं. अगदी तर बरोबर. मुळात भूलभुलैया मधला आता मी पोस्टर मधला तुमचा लुक बघितला आणि आता तुम्ही सांगितलं. मला जाणून घ्यायचं की मुळात पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरावं असं का वाटलं? नाही, ते असं वाटतच असतं. म्हणजे नाटक झालं की नाटक थोड्या वेळाने चित्रपट, मग चित्रपट झाला की थोड्या दिवसांनी मालिका, मालिका झाली की परत नाटक. असं हे करत राहावंसं वाटतं आणि ह्या वेगवेगळ्या जॉनरमध्ये काम करणं एक वेगळा अनुभव असतो. चित्रपट माध्यम वेगळं आहे, सीरियल माध्यम वेगळं आहे, नाटक हा माध्यम वेगळं आहे आणि सगळ्यामध्ये तुम्ही जेव्हा स्वतःला ठेवता तेव्हा तुम्ही अलर्ट होता, तुम्ही कॉन्शियस होता, तुम्ही फोकस्ड होता. प्रत्येक जॉनरमध्ये काम करताना तुम्हाला स्वतःमध्ये व्हेरिएशन्स आणता येतात. त्या सगळ्या गोष्टी येतात आणि परत त्याच्याबरोबर भूमिका जर वेगळ्या असतील तर सोने पे सुहागा असतं, की मजा येते वेगवेगळे जॉनर हे करताना. काजळ मायामध्ये मी चटकीण केली होती. लोकांना घाबरवायचा प्रयत्न केला होता. गेटअप सॉलिड होता आणि या ह्याच्यामध्ये मी घाबरते आहे. मी स्टोरी टेलर जस्ट लाइक मी आहे, की माझ्या माध्यमातून गोष्ट पुढे सरकते. आणि मजा येते नाटक करताना. कुमारबरोबर बऱ्याच वर्षांनी काम करते आणि सुंदर अ, खूप उत्तम दिग्दर्शक आहे तो. फार बॅकफूटला राहिला असं म्हणेन मी, की तरीसुद्धा तो जे शिकवतो आणि तो जे सांगतो आणि व्हेरी कूल आणि काम माणूस आहे. खूप छान पद्धतीने कुठेही ॲग्रेशन नाही, कुठे ॲटिट्यूड नाही. नवीन कलाकार असू दे, जुने प्रत्येकावर छान वागून मला अशा लोकांबरोबर काम करायला आवडतं आणि मी अशाच लोकांबरोबर काम करते. कारण बाकीचे लोकं मग मला घेतच नाहीत काम करायला. कारण मी फाटक्या तोंडाची आहे, फटकळ आहे. त्यामुळे मी नॉनसेन्स सहन नाही करू शकत. तर मला अशा लोकांबरोबर आवडतं काम करायला. तुम्ही मगाशी पत्रकार परिषदेत म्हणालात की वाडा हे या नाटकाचं प्रमुख पात्र आहे. वाडा या नाटकाचा खरा हिरो आहे आणि तुमची जी व्यक्तिरेखा आहे ती व्यक्तिरेखा काय आहे त्याच्याबद्दल सविस्तर? सत्यभामा इनामदार ही वाड्याची मालकीण आहे, पण ती तिथे राहत नाहीये. कारण तिथे काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत, की तिथे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज तिथे आहेत, असं तिचं मत आहे. त्यामुळे ते खरं आहे का नाही? मग ते कसं शोधायचं? आणि मग तिने जी अनाथ मुलं दत्तक घेतली, अनाथ मुलं असतात, ती 2 मुलं जाऊन तिथे ते सगळं हे करतात, शोधून काढतात. मग ते तंत्रमंत्र, विज्ञान, आणखीन श्रद्धा, अंधश्रद्धा या सगळ्यामधला हा एक समन्वय साधण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. कुठेच असं ठोस काही असं नाहीये, की आम्ही असं म्हणत नाही, की बाबा ही भूत असतंच किंवा नसतंच. पण काही एनर्जीज आहेत जशा पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत, तशा निगेटिव्ह एनर्जीज पण असतात. तर हा सगळा एक धागा पकडून एक छान कथेची गुंफण केली गेलेली आहे. मुळात या नाटकासाठी जेव्हा तुम्हाला विचारलं गेलं आणि त्यानंतर इतक्या नवीन कलाकारांची भट्टी पण नाटकात आहे, त्या सगळ्यांचं तुमचं जे ट्युनिंग होतं आणि मुख्य म्हणजे कोकणातल्या लोकांना प्राधान्य देणं हा सुद्धा त्यांचा जो एक उद्देश आहे. तर त्या संदर्भात सुद्धा सांगा ना, की ही सगळी नवीन पिढी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, हा जो निर्मात्यांचा उद्देश आहे त्याविषयी? चांगलं आहे ना, नवीन मुलं यायलाच पाहिजेत. आता आम्ही झालो की जुने, किती काम म्हणजे आम्ही काम करतच राहणार आहोत. पण नवीन मुलं पण आहेत, खूप वेगवेगळं टॅलेंट आहे या मुलांमध्ये. त्यांचे विचार वेगळे आहेत आणि ते एक्सेप्ट करून आपण पुढे जाणं आणि वेगळे विचार, वेगळी तरुणाईबरोबर काम करताना आपण सुद्धा तरुण होतो. त्यांचे विचार ऐकून मी तर अगदी आश्चर्यचकित होते. अरे, किती मुलं ही विचार करतात, किती अभ्यास करतात ही मुलं. ऐकून घेतात बेसिकली. म्हणजे ऐकणं पण एक मुद्दा असतो. म्हणजे बघण्याबरोबर ऐकणं सुद्धा असतं. ते ऐकणंही या मुलांमध्ये आहे आणि अशा लोकांबरोबर काम करायला मी पण शिकते, की अरे आपण हे कधी केलं नाही ना, आपल्याला हे कधी जमलं नाही. आपण आपलंच करत राहिलो किंवा अ, आपण थोडं साच्यात अडकलो किंवा आपल्याला असे डायरेक्टर आधी मिळाले असते ना, तर आणखीन वेगळं करिअर झालं असतं. असं मला खूप वाटतं. म्हणजे आता आता ह्या मुलांना या वयामध्ये कुमार सोनीसारखा डायरेक्टर मिळाला. पण मला जर हा आधी मिळाला असता. ॲक्चुअली कुमारबरोबर कुणीतरी आहे तिथे काम करण्याचा योग मला आला होता, पण ते त्यावेळेला जमलं नाही कारण फिल्म्समध्ये मी खूप बिझी होते. पण मी खूप ते मिस करते, की नाटक जर मला आणखीन त्यावेळेला 1-2 नाटकं छान मिळाली असती ना, तर एक अभिनेत्री म्हणून माझ्यामध्ये डेफिनेटली आणखीन चांगला स्वतःमध्ये आणखीन लवकर मी एक चांगली अभिनेत्री म्हणून एस्टॅब्लिश झाले असते. ठीक आहे, आता जे आहे ते आहे. म्हणजे मला वाईट वाटत नाही या गोष्टीचं. पण असं वाटून जातं, की अरे हे झालं असतं तर खूप आणखीन वेगळं काहीतरी मला माझ्या बाबतीमध्ये बघायला मिळालं असतं.
मला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो, की अभिनय तर मित्रच आहे माझा. अभिनय आणि स्वानंदीला तुम्ही ज्या प्रकारे वाढवलेले आहे, दोघंही अतिशय डाउन टू अर्थ आहेत आणि स्वानंदीचं वेगवेगळी एक्झिबिशन्स, त्याचे रील्स आम्ही बघत असतो. तिथे सुद्धा आई या नात्याने तुम्ही जो पाठिंबा देता, तर मुळात अभिनय, स्वानंदी आणि तुमचं जे ट्युनिंग आहे, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. ॲक्चुअली ना आता आम्हाला एकमेकांबरोबर भेटायलाही वेळ मिळत नाहीये. कारण ती बिझी आहे. तिचे एक्झिबिशन्स पण चालले आहेत. तिचं आता लॉचा पण अभ्यास चालू आहे. ती आता गेली दिल्लीला. त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे त्यांचं हो, भेट आहे. त्यांचं हो. ते सगळं चालू आहे तिचं. त्यामुळे तिला वेळ नाहीये. अभिनयच्या करिअरमध्ये व्यस्त आहे. मी माझ्या करिअरमध्ये व्यस्त आहे. हं, पण तिघांच्या बाबतीत म्हटलं तर आम्ही आठवड्यातून 1 दिवस असा काढतो. हं. आम्ही एक अख्खी संध्याकाळ आम्ही एकमेकांबरोबर घालवतो. कुठेतरी फिल्मला जातो, कुठेतरी जेवायला जातो. आणि मग समजा आम्ही घरी असतो तेव्हा मग तिघांनी एकत्र मिळून जेवण करायचा हा आमचा शिरस्ता आहे. बरोबर. त्यामुळे पण ते सध्या होत नाहीये कारण आम्ही सगळेच बिझी आहोत. हं. पण बॉन्डिंग म्हणालात तर आम्ही तिघं एकमेकांबरोबर एवढे राहिलो आणि माझ्यापेक्षा सुद्धा अभिनय स्वानंदी एकमेकांबरोबर एवढे राहिले आहेत ना, की त्यांचंच बॉन्डिंग एवढं जास्त आहे. मी मध्ये कुठेतरी त्यांच्या मध्ये-मध्ये आले, की त्यांचं असं होतं, "मम्मी तुझं काय आता?" पण पण ते खूप रिस्पेक्ट करतात माझा. खरं आहे. थोडेसे घाबरतातही मला. बरं. माझा थोडासा नेचर जो आहे, त्याला थोडासा त्यांना धाक आहे बऱ्यापैकी. तर मग तो धाक काही असा आरडाओरडा करून किंवा हो. मारामाऱ्या करून आलेला नाहीये. तो धाक आलेला आहे. वयापरत्वे आलेला आहे, अनुभवाने आलेला आहे. त्यांना माहिती आपल्या आईने काय-काय हं. कष्ट करून हो. इथपर्यंत आली आहे. त्यामुळे तो धाक त्यांना तो आहे. तेव्हा एखादी गोष्ट चुकीची करत असतील, तर त्यांना तो पाठीमागे त्यांच्या बॅक ऑफ द माइंड असतं, की आपली आई हं. आपल्याला जे काही आपलं करेल ते हो. त्यांना माहिती पण हे आहे. आता ह्या मुलांबरोबर नवीन पिढी आहे. यांच्याबरोबर आपल्याला थोडंसं मित्रत्वाच्या नात्याने, हं. कधी आईच्या नात्याने, कधी बापाच्या नात्याने मला ह्या लोकांबरोबर वागावं लागलंय. आणि मला असं वाटतं, की आम्ही एका वेगळ्या अशा छान मार्गावर हं. आपापल्या वाटेने चालत आहोत, जिथे आम्ही एकमेकांचे हात सोडलेले नाहीयेत. खरं हां, हां. मुळात प्रियतांशी बोलताना ते जाणवतं, की कशा पद्धतीनं त्यांनी अभिनय आणि स्वानंदीवरती संस्कार केलेले आहेत आणि अभिनय स्वानंदीला पण आपण शुभेच्छा देऊया. पण प्रियतांना मी विनंती करतो, की भूलभुलैया या नाटकासाठी त्यांनी आपल्या प्रेक्षकांना आवाहन करा. येत्या 19 एप्रिलपासून आमचं नाटक भूलभुलैया रंगमंचावरती येत आहे. अ, नाटक नक्की बघा. खूप चांगले कलाकार आहेत, उमदे कलाकार आहेत. खूप मोठे नावाजलेले कलाकार नाही आहेत. अगदी मी सुद्धा फार अशी फार फार अगदी काय आयुष्यात केले अशातला भाग म्हणजे मी स्वतः समजत नाही. पण मी सुद्धा या मुलांबरोबर एक जेल होऊन एक चांगलं बॉन्डिंग आमच्यामध्ये तयार झालं आणि तुम्हाला हे बॉन्डिंग नाटकामध्ये पण रंगमंचावरती बघायला मिळणार आहे. आणि चांगला जॉनर हॉरर प्रॉपर हॉरर नाटक तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि स्वतःचं कुठलंही मत बाबा काय अंधश्रद्धा, काय श्रद्धा ह्या विचार न ठेवता तुम्ही एक छान मनोरंजनाच्या हेतूने जर तुम्ही नाटक बघायला आलात, तर नक्की तुमची करमणूक होईल, असं मी तुम्हाला आवाहन करते. नक्की या बरं का नाटक बघायला. भूलभुलैया. तेव्हा निश्चितपणे भूलभुलैयाला आपण प्रतिसाद देऊया, प्रियतांना शुभेच्छा देऊया आणि लोकांना सांगूया, की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.